फेब्रुवारी महिन्याची सुरुवात यंदा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या बदलांसह होणार आहे। 1 फेब्रुवारी 2026 पासून देशात काही नवीन नियम लागू होणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घराच्या बजेटवरती आणि त्यांच्या खिशावरती होणार आहे। स्वयंपाकघरातील गॅसपासून प्रवास, वस्तू आणि बँकिंग सेवांपर्यंत अनेक बाबींमध्ये हा बदल घडणार आहे। त्यामुळे तुमचा खर्च वाढण्यापूर्वी हे बदल जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर 1 फेब्रुवारी पासून 5 नवे नियम जे बदलणार आहेत त्यातला पहिला बदल जो होणार आहे तो आहे घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीबाबतचा। दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या गॅस सिलेंडरच्या दराचा आढावा घेतात। 1 फेब्रुवारी रोजी नवीन दर जाहीर होणार असून 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। गेल्या काही महिन्यांपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये चढ उतार होताना दिसत आहे। जानेवारीच्या सुरुवातीला दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये कपात झाली होती। त्यामुळे घरगुती गॅस स्वस्त होतो की महाग याकडे सगळ्यांचाच लक्ष लागले। दुसरा बदल आहे CNG, PNG आणि हवाई इंधनाच्या किमतीशी संबंधित। 1 फेब्रुवारी पासून एअर टर्बाइन फ्युएलचे नवीन दर जाहीर होणार आहेत। हवाई इंधनाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या तिकिटावरती होतो। याशिवाय CNG आणि PNGच्या किमतीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम वाहन चालक आणि घरगुती गॅस वापरणाऱ्यांवरती होऊ शकतो। तिसरा बदल पान मसाला किंवा सिगरेट वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक ठरणार आहे। 1 फेब्रुवारी पासून तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाल्याचे अतिरिक्त कर लागू शकतो। सरकारने GST व्यतिरिक्त नवीन उत्पादक शुल्क आणि उपकर जाहीर केला आहे। आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लावण्यात येणाऱ्या या उपकरामुळे या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत। परंतु फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। 1 फेब्रुवारी पासून कार, जीप आणि व्हॅनसाठीच्या फास्टॅग घेताना KYC प्रक्रिया बंद करण्यात आली आहे। त्यामुळे नवीन फास्टॅग घेणं अगदी सोपं होणार आहे। पाचवा बदल आहे बँकिंग सेवांशी संबंधित। फेब्रुवारी महिन्यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसारख्या कारणांमुळे जवळपास 10 दिवस बँका बंद राहणार आहेत। त्यामुळे बँकेशी संबंधित कामासाठी आधीच सुट्ट्यांची यादी पाहून नियोजन करणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।